आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही कधी लग्न करावं, तुमचं घरदार असावं, मुलं बाळ असावीत, असं नाही का तुम्हाला कधी वाटलं? का तुम्हीच आधीपासून एकटं राहायचं ठरवलं? कधीच कोणी एकटं राहायचं ठरवत नाही का? कधी कधी एकटं राहणं भाग पडतं. समाजाने वाईट टाकलेल्या, ज्याच्याबद्दल सगळेच वाईट बोलतात, त्यांच्या नशिबात कुटुंब नसतं, त्यांना एकटंच राहावं लागतं. वाईट? मॅडम, तुमच्या बाबतीत असं काय घडलं? मॅडम, मॅडम, या विषयावर आपण परत कधीतरी बोलूया. संचिता मॅडम, घाबरतो की काय? काय? आणि काल काम सांगितलं होतं ते झालंय? तेच सांगायचं होतं, काम नाही झालंय. नाही झालंय म्हणजे काय? नाही झाले म्हणजे नाही झाले. हे बघा कसं आहे संचिता मॅडम, ती स्वानंदी आता माझं काही ऐकण्या सांगण्याच्या पलीकडे गेली आणि मी जबरदस्ती तर नाही ना करू शकत. तेव्हा मला माफ करा. हा पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो ती आता बहिणीच्या लग्नासाठी गावाला येईल की नाही, तर त्यानंतर स्वानंदी मुंबईला फिरकणार नाही याचा बंदोबस्त मी करतो. ते माझ्याकडे राहील. ती परत येणारच नाही याची काय गॅरंटी आहे? बस का संचिता मॅडम, एवढा तर विश्वास दाखवा. अहो, किसनराव भगवानदादा भोईर म्हणतात मला, शब्द दिला म्हणजे दिला. आपली गॅरंटी आहे, स्वानंदी मुंबईला येणार नाही. आणि ती गावाला जाईपर्यंत? तोपर्यंत काय? तोपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर तिला नाचत फिरताना बघत बसू मी? थोडी तर कळ स्वसा. 4-5 दिवसातच प्रश्न आहे, पण त्यानंतरचा येणारा आनंद केवढा मोठा आहे ऐकून. तो आनंद ध्यानात घ्या आणि हा जो काही अपमान होतोय ना तो घ्या गुमान. आम्ही बघून घेतो सगळं. अजून एक काम सांगितलं होतं ते ध्यानात आहे माझ्या आवाकातल्या आपल्या. हा कुणाचा पंटरे, कोण छू म्हणलं की दावत सुटतो, हेच हवं होतं ना. सरपंच, हा कुणाचा पंटर आहे माहितीये मला. तो आमच्या हॉस्टेलमध्ये का आला होता हे शोधायचं होतं. मला सांगा संचिता मॅडम, तुमच्या हॉस्टेलवर जस्सी नावाची कोणी मुलगी आहे का? हो, स्वानंदीची रूममेट आहे. एक मिनिट, बॉयफ्रेंड वगैरे की काय तिचा? नाही, बॉयफ्रेंड बिफ्रेंड नाही. ती तुमची मुलगी आहे ना जस्सी, ती या कुलभूषण पाटलाच्या पार हात धुवून मागे लागली. येत्या काही दिवसात त्याचं लगीन आहे, ते तिला होऊ द्यायचं नाही. का? त्याच्या लग्नाशी जस्सीचा काय संबंध? नेमकी काय भानगडे मला माहित नाही, पण काही दिवसापूर्वी त्या जस्सीने कुलभूषण पाटलाचं काहीतरी प्रकरण छापून आणलं होतं. पर वाट लागली होती बरं का, कसा बसा सावरलाय गडी. आता त्याचं लगीन होतंय हे कळल्यावरती तुमची जस्सी परत ऍक्शन मोड मध्ये आली. तिला लगीन होऊ द्यायचं नाही.
तर माझा असा अंदाज आहे की तिला धमकी द्यायला म्हणून हा पंटर हॉस्टेलला आला असणार. पण एक मोलाचा सल्ला देऊ का? त्यो कुलभूषण पाटील लय खतरनाक माणूस आहे बरं का. 2 हात लांबच राहा. अच्छा, म्हणजे या प्रकरणाशी स्वानंदीचा काहीच संबंध नाही. हा, हे प्रकरण जेस्सीच आहे. वा, म्हणजे आता स्वानंदी बरोबर जेस्सी सुद्धा अडकणार. काय मॅडम, काय किती बिझी आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी वेळच नाहीये. जेसी, अगं काही काय बोलतीयस? मी आणि बिझी, ते बी तुझ्यासाठी. काही काम होतं का? अगं खरं तर तुझ्याकडे काही काम नाहीये, पण तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी सरप्राईज? काय बाबा? तू आधी डोळे मीट बघू. अगं आता डोळे कशाला मिटायचे उगाच, काही लहान बाळासारखं. स्वानंदी, तुला सरप्राईज हवाय ना, मग आधी डोळे मीट. बर. उघडू का डोळे? थांब जरा. आता उघड डोळे. ताईडे, अगं तू इथं कशी काय? काय फोन नाही, काय नाही. मला सांग, गावाकडे सगळे कसे आहेत? आई कशी आहे? चिंगळ्या कसा आहे? क्षय कसा आहे? जानू कशी? कसे आहे सगळे गावाकडे? वय वय, किती प्रश्न विचारशील. सगळे ठीक आहेत, मी बी ठीक आहे, तुझी मित्रमंडळी पण ठीक आहे आणि आई पण ठीक आहे. ताईडे, स्वानंदी, तुझी खोली तर लयच भारी आहे ग. अगं ही आमची खोली नाहीये, आमची खोली दुसरीकडे आहे. ही वॉर्डन मॅडमची खोली आहे. अगं पण तू काही फोन नाही केला, काही नाही, डायरेक्ट आली. आणि ही कुठं भेटली तुला? अगं बाई, येडी का खुळी मी? तुला मी ओळख करून द्यायचीच विसरले. ही जेसी, माझी रूपा, रूम पार्टनर. अगं मुंबई तिकडे लय फॅड आहे, रूम पार्टनरला रूपा म्हणतात. ही जेसी, आम्ही सोबत राहतो. अगं मी भेटले ना तिला, तिनेच तर मला इथपर्यंत सोडलं. जेसी, ही माझी ताई. तुला बघून लई बरं वाटलं बघ. तुला माहितीये ताई, स्वानंदीचा असा एकही दिवस जात नाही की तू तुझं नाव नाही काढत. सारखं आपलं माझी ताईडी अशी, माझी ताईडी तशी. खूप जीव आहे तिचा तुझ्यावरती. खरं तर मला पण तुझ्याशी खूप 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 गप्पा मारायच्यात अगं, पण आय एम सो सॉरी, मला कामानिमित्त बाहेर जावं लागतंय. मी आले ना की आपण खूप गप्पा मारूयात. तोपर्यंत तुम्ही बसा, मस्त गप्पा मारा. मी आल्यावर आपण चिल करूयात. ओके?